प्रायव्हेट थिएटर बुक केला आहे तुमच्यासाठी मी. तर माझ्या डोक्यावर नाचले असते सगळे. कर्म करणे जातो कांड हो जात आहे. तोंड दाखवता का 10:30. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. नवीन वर्षाचा पहिला ब्लॉग. पण आपले मिनी ब्लॉग सिरीज तर चालूच आहे, त्याच्यावर आपले डेली व्हिडिओज येतच आहेत. मग आजचा विषय असा आहे की आम्ही सगळी भावंड जात आहोत फिरायला. आम्ही पोचलो आहोत. इतका लांबून आम्ही ऑटोने पोचलो, पण हे लोक इथे बाजूला राहून अजून पोचले नाही आहेत. हे लोक येईपर्यंत उसाचा रस पिऊन घेतो आम्ही, कारण भूक तर लागणारच आहे. 3 तासाचा मूवी म्हटलंय तर. आपण पिक्चर बघायला चाललोय. आपल्या इथून मूवी थिएटर फक्त 10 मिनिटावरती आहे आणि श्लोक दादा वगैरे करून तो अर्ध्या 1 तासाचा थिएटर आहे. घाटकोपरला राहतात. तरी आम्ही लोक लेट पोचतोय आणि तो लवकर जाऊन तिथे बसलाय. ती लेट करणारा हा माणूस आहे. आणि हा रुद्रा पाठीबाग नाही ती. प्लॅन असं होतं की जायचं होतं जननायकम थालापती विजयचा शेवटचा मूवी बघायला, पण तो झाला पोस्टपोन. आणि नंतर मग क्रांती ज्योती विद्यालय मराठी मूवी बघायला जायचं होता, पण त्याचे इथे तिकीट्सच नाही आहेत. आणि जिकडे आहेत तिकडे हे लोक आले नसते. मग आता लास्ट ऑप्शन होता राजा साहेब. मग आता आलो आहे बघायला. 2 भाई 10:30 कोण बोललेलं? 10:30 तोंड दाखवता का? 10:30 दीदी बोललेली 10-15ला येऊया आणि मी बोललेलो की आपण 45 शिवाय घरातून निघणार नाही. तेच झालं. शेवटी 2 मिनटं राहिलीच आहेत. फर्स्ट मला नाही, मी तर आलोच नाही. काय पहिलंच ग्राउंड फ्लोअरला स्क्रीन. हाऊसफुल आहे, फुल हाऊसफुल आहे. प्रायव्हेट थिएटर बुक केला आहे तुमच्यासाठी मी. आता बसा. मला तेच भीती वाटते. ह्याला घेऊन बस तिकडे. हा घाबरतो. कोण? ते सगळे मधी तर आहेत बरोबर. अरे पण कशाला घाबरायचं? विषयच काय? घाबरायचा विषयच काय? सीन आला ना की दीदीला फक्त ती वाली ट्रिक असं माहिती अशी हे करून असं समोर जाते. अरे मागून भाई खरं प्रायव्हेट थिएटर बुक केलंय मी. मला पण असं वाटतंय. खरं फक्त आपण लोकच आहे. हो आपणच आहे, कोणच नाही. आम्ही बघितलं काल रात्री. इंटरवल झाला, पण एक रिअलाइज केला का? संजय दत्त आता प्रत्येक साऊथचे 2 मूवी सोडून असतो आणि परफेक्ट विलनच्या रोलमध्येच असतो. तो सूट होतो आता हा? विलनच्या रोलमध्ये संजय दत्त. मग यू फेल्ड ॲज अ हिरो बट कम बॅक ॲज अ विलन. अक्षय खन्ना बिचाऱ्याचा फोनच इंटरव्ह्यूच्या मध्ये फोनच हरवलाय. त्याला तुला माहितीये काय? पिक्चर चालू होतं ना, पूर्ण 5-6 वेळा स्नॅप काढतोय. अरे तरी पिक्चर पुरा रेकॉर्ड केलाय. पायरसी करणार आहे तो आता भाई. रुद्रा आर्टिस्ट. चला 80 रुपये कॉन्ट्रो. 88 रुपीज कॉन्ट्रो. 1 स्मॉल पॉपकॉर्न प्लस 1 पेप्सी. पैसे नाही. हा पैसे नाही. लुटा दिलेला आता. तुम्हाला माहिती आहे इकडे सगळ्यात ॲफोर्डेबल वस्तू म्हणजे आपण खाऊ शकतो किंवा पिऊ शकतो ते काय माहिती आहे का? ते बघा तिकडे पाणी फ्री, एकदम फ्री. क्रिसमस झाला ना आतापर्यंत मूवी ठीकच होता, म्हणजे बोरच झालेलो. म्हणजे इंटरवल झाला, इंटरवलच्या शेवटचे 10-15 मिनटामध्ये जरा वाटते काहीतरी इंटरेस्टिंग आहे स्टोरी. तर मग बघूया आता पुढे. मला तर खूपच भूक लागली हवा, आणि आवाज एवढा जास्त आहे की मूवीचा, म्युझिकचा, की इतकं डोकं दुखायला लागला ना यार, काय सांगू. जरा झाकर देख, जिंदा है या मर गया? उन्हें सच में लाएगा ना तू? लाऊंगा. जिसको भी मिला वो उसके हो जाएंगे. घंटा
तर मूवी संपलाय, आम्ही आलोय आता बाहेर. आता जातो काहीतरी खायला. अरे आम्हाला तर वाटलं की आता चौथी वगैरे पण येईल movie. मूवीच्या एंडला पार्ट 2चा अनाऊन्समेंट झाला. आणि खरं बोलायला गेलो तर इंटरवल नंतर थोडीशी ठीक होती मूवी, नाहीतर बकवासच होती. ए चल तुझ्यापासून सुरू मूवी रिव्ह्यू दे. चल 10 आउट ऑफ किती येणार तू भाई? कुछ 7. तू बोल. 6. इंटरवल नंतर हा, थोडा 6, 7, मजा 6, 7, आली. एवढा. आता इंटरवल 6, 7. नंतर तर 6 तीनच झाले. तू बोल, तू किती रिव्ह्यू देशील 10 आउट ऑफ मूवीला? तर आता मूवी संपलाय आणि आपण चाललोय मॅगडीमध्ये. कुठे चाललंय? मॅकडॉनल्ड्स. हे थांब, मॅगडीच्या आधी आपण बुक्स बघू. भाई ही मी बुक पूर्ण वाचली आणि हे माझं फेवरेट आहे. देर इज अ डाईंग पेशंट हू हॅज फॉलन इन लव्ह विथ अ लाईफ, अन ऑर्फन हू थिंक्स हिज पॅरेंट्स आर स्टिल अलाइव, अ सोल्जर्स वाईफ वेटिंग फॉर अ लेटर फ्रॉम अ हजबंड हू हॅज डाईड इन अ वॉर, अ विल्टेड फ्लावर वेटिंग फॉर स्प्रिंग टू अराईव्ह. वी बस. आर ऑल सो डिफरंट. बस भूक लागली, चल जाऊ. चेंज क्वालिटी चेंज. हा ऑर्डरची वाट बघताना सर तुला एक प्रश्न विचारतो. तितर के आगे तितर के पीछे तितर की बोलो कितने तितर हो गए तितर बितर? अरे मुझे चक्कर आने लग गया अब. बोला ना, हो गए तितर बितर? हार मानली कुछ समजा ही नहीं. भाई. चिन्मयला फर्स्ट टाइम कोणीतरी बोलती बंद करवली आहे. अरे खरं काय समजलं नाही, प्रश्न तुम्ही आहे महान माणूस. चिन्मयची पहिल्यांदा बोलती बंद करवली. ए पहिल्यांदा सगळ्यांनी अंतराला सॉरी बोला. अंतराला सॉरी बोला. सॉरी मनवा. मनवाला पण सॉरी बोला. मनवा ही ज्या समजेल त्या व्हिडिओ बघेल. पण पहिला अंतराला सॉरी. तिला पण आणायचं होतं, खरं तर आम्हीच येणार होतो. गपना पण नाही येऊ शकलो. आपण नेक्स्ट टाइम पक्का जाऊ सगळेजण. आपण 7 जण 8 जण जाऊ. मनवा पण मोठी होईल तेव्हा. इथं एक नोटीस केलं का? काय? जेव्हा पण टाइम आपण पार्टी केली अंतरा नव्हती. गपना, रडेल ना ती बाबा. गपना. माझ्या दीदीनं दिदी पण नव्हती. दिदी आपण दिदी आता आहे. आपण त्याला लास्ट टाइम पिझ्झा मागवलं होतं तेव्हा तरी पण नव्हती. अरे पिझ्झावरून लक्षात आलं यार, तर मला दिवाळीचा ब्लॉग गेला यार. दिवाळीचा ब्लॉग अपलोडच नाही आला तरी. कॉपीराईट नाही, ते व्हायलन्समुळे. इथे तुला उन्हा खेळायचं आता. भाई साफ स्नॅप काढायला भाई किती स्ट्रगल. खायचं राहिलं साईडला, पहिला स्नॅप काढायचे. थंड होईल थंड. सो आपल्या इथे कांड मास्टर रुद्र मंचेकरने कोक सांडलेला आहे. रुद्र काय बोलणार आहे? ऐतिहासिक कोक सांडण्यावरती. कर्म करने जाता हूं, कांड हो जाता है. जाऊ दे होता है. चेअर्स. माझा पी तू भाई. तर माझा म्हणजे माझा कोक पी. दॅट्स नॉट माझा, दॅट्स कोक. हे बघा, अशा मोठ्या मोठ्या शहरामध्ये छोटे छोटे कांड होतच असतात. म्हणून सिरियस नाही घ्यायचं. काय मजा मस्ती करत राहायची. आणि पूर्ण मॅगडीमध्ये आपल्यापेक्षा जास्त मस्तीखोर कोणीच नसेल. जेवढे इथे कांड करी बसलेत तेवढे कोणीच कांड केले नसतील. तर मूवी बघून आणि पोट भरून झालेलं आहे. तर आम्ही जरा जातो घरी, काकी काकांना भेटतो. बाई आता तू जरा काहीतरी खाल्लंय आणि तू परत हे करतोय. तुम्हाला माहिती आहे ही आहे ना, म्हणून हे लोक कोण मस्ती करत नाहीत. मी एकटा असतो ना तर माझ्या डोक्यावर नाचले असते सगळेजण.
तिच्यामुळे जरा शांती तरी आहे. हा आम्हाला नाचवलं असतं. प्लीज क्लोज द डोर. सब आ गए. तर प्लॅन असं झालेला आता बनवायची कोल्ड कॉफी. सगळी सामग्री आणली. कोल्ड कॉफी बनायची प्रक्रिया सुरू. अरे तुला माहिती आहे दीदीच्या अंगावरती कसं उडालं क्रॉस झाल्यावरती. कुठे येते कॉफी पूर्ण ते नशीब तू पॅन्ट चेंज करून आला. पॅन्ट चेंज करण्याच्या आधी बंद कर. म्हणजे पॅन्ट झाली खराब. पॅन्ट झाली खराब. दूध आणतो. आपल्याला सगळ्या काकी मिळून बनवत आहेत बिस्किट्स. मी अजून इथेच अंधेरीला आहे, तर इथूनच जेवून जाईल. पण मोबाईलची बॅटरी खूपच डाऊन होते. तर चला मग मी आता ब्लॉग इथेच एंड करतो, कारण एडिटिंग पण करायची आहे. उद्यापर्यंत 2 व्हिडिओ आणायचे आहेत. एक शॉर्ट व्हिडिओ आपली डेली व्लॉगची आणि आता ही मोठा व्लॉग येईल ती. तर चला मग आता आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. शुभरात्री. बाय बाय.